नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवनगिरी, छातीरोगतज्ञ, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल. आज आपण ब्रॉन्कोस्कोपी किंवा फुफ्फुसाची जी दुर्बीण टेस्ट असते याविषयी माहिती जाणून घेऊया. तर ब्रॉन्कोस्कोपी एक छोटी फुफ्फुसाची दुर्बीण टेस्ट असते. त्यामध्ये एक छोटासा एक नळी असते, त्याच्या तोंडाला कॅमेरा जोडलेला असतो असा, व ही जी नळी आहे हे तोंडावाटे किंवा नाकावाटे आपल्या फुफ्फुसामध्ये जाते व आत जाऊन आपण फुफ्फुसाची जी इंटरनल कंडिशन आहे, फुफ्फुसाच्या जे श्वसननलिका आहेत त्या काही बारीक झाल्यात का, त्यावर काही सूज आहे का, काही गाठ वगैरे आहे का, अल्सर्स आहेत का, किंवा त्याची इंटरनल कंडिशन कशी आहे याविषयी आपण माहिती घेत असतो. तर ही नेमकी का केल्या जाते व कुणामध्ये केल्या जाते? सगळ्यात इम्पॉर्टंट जर दुर्बीण टेस्ट करण्याचं जे मेन रिझन आहे ते जुनाट खोकला, म्हणजे खूप लाँग स्टँडिंग कफ आहे की त्याचं निदान होत नाही किंवा ते रुटीन जे प्रॉपर मेडिसिन किंवा आपले जे नॉर्मल ट्रीटमेंट असते त्याला रिस्पॉन्ड करत नाही. तर अशा वेळेस आपण फुफ्फुसाचे एअरवे इन्फ्लमेशन किंवा काय आहे हे चेक करण्यासाठी दुर्बीणची टेस्ट करत असतो. दुसरे म्हणजे खोकल्यातून किंवा कफामधून तुमच्या रक्त येतं आहे, लाल कलरचा बेडका येतो आहे, कोणाला जुना टीबीचा आजार आहे, हे चेक करण्यासाठी आपण ब्रॉन्कोस्कोपी करतो. थर्ड म्हणजे जे स्मोकर्स आहेत किंवा ज्यांना डस्टचं एक्सपोजर खूप जास्त आहे, सिमेंट वर्कर आहेत किंवा ज्यांना ऑर्गॅनिक डस्टचं खूप एक्सपोजर आहे, अशा पेशंटला काही कॅन्सरची रिस्क आहे का किंवा काही हायपरसेन्सिटिव्हिटी, न्यूमोनायटिस वगैरे असं काय आहे का, हे चेक करण्यासाठी स्कोपी करतो आपण. चौथं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जे स्मोकर्स किंवा डस्टची एक्सपोजरवाले जे पेशंट आहे यांना दम लागत असेल, रिकरंट चेस्ट टाईटनेस असेल, आहे की नाही, क्रोनिक कफ असेल, तर लंग कॅन्सरची रिस्क आहे का हे चेक करण्यासाठी आपण ब्रॉन्कोस्कोपी करतो. व जे निमोनियाचे पेशंट आहेत, जे रुटीन अँटीबायोटिक दिल्यानंतरही त्यांचं रिझॉल्युशन निमोनियाचं झालेलं नाही आहे, तर अशा वेळेस आपण नॉन रिझॉल्विंग निमोनियाच्या डायग्नोसिस व ट्रीटमेंटमध्ये ब्रॉन्कोस्कोपी आपण करतो. तर ब्रॉन्कोस्कोपी ही एक खूप सेफ व इफेक्टिव्ह प्रोसिजर आहे एक्सपर्ट डॉक्टरच्या हातामध्ये. ही टेस्ट करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसतो. ही कम्प्लिटली पेनलेस प्रोसिजर आहे. सध्या आता खूप ॲडव्हान्स स्कोप्स किंवा प्रोसिजर आहे, त्यामध्ये फक्त लाईट सेडेशनमध्ये केल्या जाते. यामध्ये कुठले टाके लागत नाहीत, कुठं कट होत नाही बॉडीला, कुठं रक्त निघत नाही. कम्प्लिटली सेफ व पेनलेस प्रोसिजर आहे. फक्त टेस्ट करण्या अगोदर तुम्हाला 4 तास उपाशीपोटी राहावं लागतं व सेम डे तुमचा डिस्चार्ज होतो. तर वरील काही लक्षणे असल्यास तुमच्याशी जवळचे जे चेस्ट स्पेशालिस्ट आहे अशा डॉक्टरांशी तुमचा संपर्क साधा व स्कोपीविषयी तुमची माहिती घ्या. धन्यवाद.